तृतीयः पाठः सूक्तिसुधा। विद्यार्थी मित्रांनो, आपण श्लोक पाठांतर, अन्वय आणि त्याचा थोडक्यात अर्थ पाहूया। श्लोक पहिला। विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः। हा श्लोक नीती शतक या पुस्तकातून घेतला आहे। त्याचा अन्वय आणि अर्थ पाहू। विद्या नाम नरस्य अधिकम रूपम। विद्या म्हणजे, इथे नाम या शब्दाचा अर्थ म्हणजे असा होतो। विद्या म्हणजे माणसाचे अधिकचे सौंदर्य आहे। प्रच्छन्न गुप्तन धनम हे लपवून ठेवलेलं गुप्त धन आहे। विद्या भोगकरी, विद्या ही भोगकारक म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपभोग मिळवून देणारी। यशः सुखकरी, ती यशकारक पण आहे आणि सुखकारक पण आहे। विद्या गुरूणां गुरुः, विद्या ही गुरूंची गुरु आहे। विदेशगमने विद्या बंधुजनः, परदेशात गेल्यावर विद्या ही बांधवांसारखी मदत करते, मित्रासारखी मदत करते। विद्या परं दैवतम, विद्या ही श्रेष्ठ देवता आहे। विद्या राजसु पूज्यते न तु धनम, विद्या ही राजे लोकांच्या ठिकाणी पूजली जाते, न तु धनम, धन नाही। म्हणजे पूर्वी राजे लोकांना विद्वानांची किंमत होती। श्रीमंत कोण गरीब कोण याच्यापेक्षा तो बुद्धिमान किती आहे, त्याच्या ज्ञानाचा समाजाला किती उपयोग होईल याकडे राजा लक्ष देत असे। आणि त्यामुळे राजे लोकांकडे विद्येला किंमत होती, म्हणून विद्या ही पूजली जात होती। विद्याविहीनः पशुः एव, म्हणून विद्या नसलेला माणूस हा पशुच होय। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आळस झटका, बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि काय करा, अभ्यास करा, आपली प्रगती करून घ्या। दुसरा श्लोक। निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथ प्रविचलन्ति पदन्न धीराः। हा श्लोक सुद्धा नीती शतकातला आहे। अन्वय पाहू। यदि अपि नीति निपुणाः निंदन्तु स्तुवन्तु वा। यदि म्हणजे जरी, नीति निपुणाः नीतीमध्ये पारंगत असलेल्या लोकांनी निंदन्तु स्तुवन्तु वा, ते निंदा करोत किंवा स्तुती करोत। लक्ष्मी समाविशतु यथेष्टम गच्छतु वा, लक्ष्मी येवो किंवा तिच्या इच्छेप्रमाणे निघून जावो। मरणम अद्य एव अस्तु युगांतरे वा, किंवा मरण आज असो किंवा युगांनंतर असो। तथापि धीराः न्यायात् पथः पदम न प्रविचलन्ति, तरी सुद्धा धैर्यवान माणसे न्यायाच्या पथावरून एक पाऊल सुद्धा इकडे तिकडे डगमगत नाहीत। तिसरा श्लोक पाहू।
आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्. हा पंचतंत्रातला श्लोक आहे. याचा अन्वय असा आहे, शुकसारिकाः आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते. शुक म्हणजे पोपट आणि सारिका म्हणजे मैना. हे आपल्या बडबड करण्याच्या दोषामुळे बध्यन्ते म्हणजे बांधले जातात. बकास्तत्र न बध्यन्ते, तिथे बगळे बांधले जात नाहीत, म्हणजे बगळ्यांना कोणी पाळत नाही. मौनम सर्वार्थ साधनम, मौन हे सर्व गोष्टी साध्य करून देणारं आहे. तुम्ही पोपटाचा आवाज ऐकलाय? सगळ्यांनीच ऐकलाय. मैनेचा आवाज कदाचित ऐकला असेल की नाही माहीत नाही, म्हणजे सारिकेचा. बगळ्याचा तर कोणीच आवाज ऐकला नाही. मी बगळा पाहिलाय, पण अजून त्याचा आवाज नाही ऐकला. रथस्यैकं चक्रं भुजगयमिताः सप्ततुरगाः निरालम्बो मार्गश्चरणविकलः सारथिरपि रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतान्नोपकरणे. हा श्लोक भोज प्रबंधातील आहे. याचा अन्वय आणि सरळ अर्थ पाहूया. रथस्य एकम चक्रम, सूर्याच्या रथाला एकच चाक आहे. सप्त भुजगयमिताः तुरगाः, तुरग म्हणजे घोडे आणि भुजग म्हणजे साप. सूर्याच्या रथाचे 7 घोडे हे सापांनी नियंत्रित केलेले आहेत. त्याचे लगाम हे सापांचे आहेत. निरालंबः मार्गः, त्याचा मार्ग निरालंब म्हणजे आलंबन रहित, कोणताही आधार नसलेला आहे. जसं विमान जातं ना, विमानाला काही आधार असतो का? नाही ना. तसंच सूर्याच्या रथाला जायला कोणताही आधार नाही. सारथीही अपि चरण विकलः, त्याचा सारथी, त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का? त्याचं नाव आहे अरुण. हा अरुण, सूर्याच्या रथाचा सारथी, तो सुद्धा चरण विकल, तो पांगळा आहे, त्याला पाय नाहीत. तथापि रविही प्रतिदिनम अपारस्य नभसः अंतम याति एव, तरी सुद्धा सूर्य दररोज अपार असलेल्या, म्हणजे ज्याला मर्यादा नाही, अशा आकाशाच्या शेवटापर्यंत जातोच. सांगायचं काय याच्यामध्ये? महताम क्रियासिद्धी, मोठ्या लोकांची कार्यसिद्धी, त्यांच्या कामातलं यश, सत्वे भवती, त्यांच्या पराक्रमामध्ये असतं. उपकरणे न, त्यांना कोणती साधनं उपलब्ध झाली त्याच्यावर नाही. अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः. हा श्लोक हितोपदेशातून घेतला आहे. याचा अन्वय आणि अर्थ पाहूया. अल्पानां वस्तूनां अपि संहतिः कार्यसाधिका विद्यते. अल्प म्हणजे थोड्याशा वस्तूंची संहती म्हणजे एकी, ही कार्य साध्य करून देणारी ठरते. यथा गुणत्वम आपन्नैः तृणैः मत्तदंतिनः बध्यन्ते. ज्याप्रमाणे गवताने बनवलेल्या दोराने माजलेले हत्ती सुद्धा बांधले जातात. प्रथम वयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः
शिरसि निहित भारा नारिकेला नराणाम् ददति जलमनल्पा स्वादमा जीवितान्तम् नहि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति. विक्रमचरित नावाच्या ग्रंथातून हा श्लोक घेतलाय. याचा अन्वय आणि अर्थ पाहूया. प्रथम वयसी पीतम अल्पम तोयम स्मरन्तः शिरसि निहित भाराः नारिकेलाः आजीवितान्तं नराणाम् अनल्पास्वादम जलम ददती. प्रथम वयसी पीतम म्हणजे सुरुवातीच्या वयात, म्हणजे बाल्यकाळात, म्हणजे झाड लहान असताना. पीतम अल्पम तोयम प्यायलेलं थोडंसं पाणी. स्मरंतः म्हणजे लक्षात ठेवलेला, लक्षात ठेवून त्याचे स्मरण करून. शिरसी निहित भाराः डोक्यावर ओझ घेऊन, भार घेऊन. नारिकेलाः म्हणजे नारळ, नारळाचं झाड काय करतं? आजीवितांतम ते झाड जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अनल्पास्वादम जलम ददती. नारळाची झाडे माणसांना अत्यंत स्वादिष्ट असं, चविष्ट असं पाणी देतात. साधवः कृतम उपकारम नहि विस्मरन्ति. साधवः म्हणजे सज्जन माणसे केलेला उपकार कधीही विसरत नाहीत. झाडं ही सज्जनांसारखीच असतात. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् रासभरोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्. ही एक हास्योक्ती आहे, विनोद आहे, पण समाजातील ही सत्य परिस्थिती आहे. बघूयात याचा अन्वय आणि अर्थ. पुरुषः घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् रासभरोहणमपि कुर्यात्. माणसाने कुर्यात म्हणजे करावं, त्याने काय वाटेल ते करावं. म्हणजे काय? घटम भिंद्यात माठ फोडावा, पटम छिंद्यात कपडे फाडावे, रासभरोहणमपि कुर्यात गाढवावर सुद्धा बसावं. येन केन प्रकारेण प्रसिद्ध हा भवेत. कोणत्याही प्रकाराने माणसाने प्रसिद्ध व्हावं.